जालन्यात धारदार शस्त्रानं नवविवाहित तरुणाची हत्या, 2 मारेकरी पोलिसांच्या ताब्यात. जालना शहरात रेड्यांच्या टक्करीवरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हिंसाचारात होऊन एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आणखी 2 जण गंभीर जखमी झालेत. जालना शहरातील मोतीबाग परिसरात काल रेड्याच्या टक्करी लावण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच शांत झाला असला तरी सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचं रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी रवी अशोक लाड वय वर्ष 28 याच्या पोटात धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्यानं त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेत प्रेम लाड वय वर्ष 20 आणि नरेश अवघड वय वर्ष 20 हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सध्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की मारेकरी हे मैताच्या नात्यातले होते. त्यांनी मयत रवी अशोक लाड याला घटनास्थळी बोलावून त्याच्यावर 3 जणांनी तलवार, लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये 2 जण जखमी असून रवी अशोक लाड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्यानं DYSP कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. जखमी प्रेम लाड याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहेत. माझं नाव प्रेम अशोकराव लाड. असं झालं की आम्ही तिथं हिलेच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली. तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं. तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते. आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे. मग त्यांना लगेच मारणं चालू केलं. पहिला शस्त्र मला मारलं, मग लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले. मग लगेच त्यांना त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले. कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग. किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं. काल संध्याकाळी मोतीबागजवळ एक घटना घडलेली होती. रवींद्र अशोक लाड या 26 वर्षीय मुलाला त्याच्याच नात्यातल्या काही लोकांनी मारहाण केलेली होती, गंभीर दुखापत केलेली होती. त्याचा भाऊ प्रेम अशोक लाड याच्या फिर्यादीवरून आपल्याकडं कालच रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 126/26 असा CR नंबर आहे त्याचा. यांचे नातेवाईक संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव सतकर आणि सोमनाथ अशोक लाड यांनी त्यांना मोतीबाग ईदगाहजवळ बोलवलं होतं आणि तिथं बोलवून त्यांना तलवारीनं, लोखंडी रॉडनं आणि लाठ्यांनी मारहाण केलेली होती. त्यामध्ये हा रवींद्र अशोक लाड जो आहे तो खूप गंभीर जखमी झालेला होता आणि त्यामुळं आपण 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. उपचारादरम्यान दुर्दैवाने त्याचा आज सकाळी मृत्यू झालेला आहे. काल रात्री गुन्हा घडल्यापासूनच या आरोपींच्या शोधाकरता आपलं पथक एक पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रवाना झालेलं होतं आणि आरोपीचा शोध घेत होतं. आपल्याला यामधले 2 आरोपी संतोष श्रीचंद लाड आणि सोमनाथ अशोक लाड हे सकाळी मिळून आलेले आहेत आंबड रोडवर. त्या ठिकाणाहून आपण त्यांना अटक केलेली आहे. अन्य एक जो आरोपी यामध्ये अजून निष्पन्न आहे, सूरज दादाराव सतकर, यांनाही लवकरच आम्ही अटक करणार आहोत. त्यांच्या मागावर एक पथक आपण रवाना केलेलं आहे आणि या गुन्ह्याचा आम्ही पुढे तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये कलम 103 वाढ करण्यात आलेली आहे.